हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग असणार आहे, आधीच मी तुम्हाला सांगून टाकतो, आजचा व्लॉग असणार आहे स्पेशली फूड व्लॉग. आणि आज आम्ही एक काहीतरी पदार्थ बनवतोय. सो बेसिकली प्रांजलीच बनवणार आहे. तिने एक मस्त मोदकाचा एक प्रकार शोधला आहे जो ती बनवणार आहे. सो प्रांजली फ्रेम मध्ये. सो येस, तू आज काय बनवणार आहेस? आज मी बनवणार आहे माझं फेवरेट बिस्किट ओरिओ मोदक. ओरिओचे मोदक. ओके, सो आज ओरिओचा मोदक बनणार आहे. थंबनेल तर तुम्ही आधी बघितलंच असेल, तेवढे तुम्ही स्मार्टच आहात. आणि चला स्टार्ट करूया. प्रिपरेशन चालू आहे, सगळं बोलमध्ये काढून ठेवलंय. आणि मला साइड बाय साइड शूट पण करायचं आहे रीलसाठी. सो मला जेवढं कव्हर करता येईल तेवढं मी करेन. आणि प्रिपरेशन तर दाखव. आणि मी खूप उत्सुक आहे प्रिपरेशन बघायला. आणि तुम्ही पण बघण्यासाठी खूप उत्सुक असतील की कसा बनतो ऍक्च्युली ओरिओ मोदक. हा ऍक्च्युली तुम्ही जसं माझ्यासोबत झालंय म्हणून मी सांगतोय. मी विचार केलेला की असं 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 बनत असेल ओरिओ, पण हा काहीतरी वेगळं आहे. टेक्निक त्याची खूप डिफरंट आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला ब्लॉगला सुरुवात करूया. सो इथे प्रिपरेशन प्रांजलीने करून ठेवलेलं आहे. सो प्रांजली, एकदा एक ब्रीफ मध्ये सांग की काय तू यूज करणार ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मेन आहे ओरिओ बिस्किट. रात्रीचे 11:30 वाजले आणि अलेक्साने आम्हाला हाक दिले की इट्स टाइम फॉर बेड. सो आमचा अलार्म आहे की 11:30 पर्यंत आम्ही झोपतो, पण आज थोडं रील शूट करायचंय म्हणून सॉरी फॉर इंटरप्शन. चला नेक्स कंटिन्यू बोल. मेन तर आहे ओरिओ बिस्किट. ओके. त्याच्यानंतर आहे मिल्क. त्याच्यानंतर आहे मिल्क पावडर, कोकोनट पावडर म्हणजे खिसलेला नारळ, म्हणजे ओला किसलेला नारळ सुका, त्याचा खिस. ओके. त्याच्यानंतर थोडस मी साजूक तूप घेतलेलं आहे. आणि हे 2 बाउल जे बिस्किट्स वेगवेगळे करायचे. आणि हे पिस्ता हे ऑप्शनल आहे. हे मी जस्ट मला एक पिस्ता दे. झालं सुरुवातीकडूनच. हे माझं असते. सो ही आता खिसते, तर हे मी रील मध्ये नंतर घेईल हे, पण थोडं हिला खिसून ठेवते आणि मग रील मध्ये आधी म्हणजे करताना आणि मग रेडीमेड डायरेक्टली दाखवेल मी. थोडं व्हिडिओ मध्ये थोडं चीट करूया आपण, पण प्रोसेस तर तेच आहे. मी पुढे करेल मागे करेल. चीट म्हणजे काय मोठा शब्द नाहीये. इट्स नॉर्मल फॉर अ व्हिडिओग्राफर अँड अ व्हिडिओ एडिटर. सो इथे पिस्ता खिसते. असं पदार्थ एवढेच लागणार आहे, बाकी काय ऍड ऑन नाही होणार आहे, राईट? आणि फक्त तुला मिक्सर लागणार. हा मिक्सर काढून ठेवलेला, सगळं रेडी करून ठेवलंय. ओके. चला मग आता मी साइड बाय साइड इथे रील पण शूट करायला चालू करतो. सो मला फर्स्ट प्रोसेस सांग, काय करणार आहेस? आधी बिस्किट ओपन करायचे, त्याच्यानंतर ब्लॅक आणि व्हाईट क्रीम बिस्किट करायचं आणि क्रीम वेगळे करायचे. ओके. म्हणून हे 2 बाउल करणार. ओके. आता ब्लॅक बिस्किट्स आहेत ते मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचे. ओके. आणि थोडस तूप आणि दुधामध्ये त्याचं पूर्ण पीठ बनवून घ्यायचं. आणि जे क्रीम आहे व्हाईट त्याच्यामध्ये जाणार आहे थोडस मिल्क पावडर आणि कोकोनट पावडर. हे सगळं मिक्स करणार एका बाउलमध्ये. आणि त्याच्यामध्ये थोडीशी पिस्ता किसलेले टाकणार आणि थोडीशी वेलची पावडर. ठीक आहे, चला मी आणि मग करतो. हे मोदकाचे मोल्ड आहेत जे नवीन आलेत आता मार्केटमध्ये. एका वेळेस 3 असे होऊ शकतात. आणि बेस्ट पार्ट मला ह्याचा आवडला, हे मॅग्नेटिक आहेत. हे 3 असे एकत्र होतात, असे 4 पण होतात एकत्र. तर बघूया, मी फर्स्ट टाइम यूज करते. आणि दुसरा पण भांडण घेतला ना तू? हा, आणि एक दुसरं घेतलंय. हे असं आहे, हे आधी पण होतं, हे जुनं भांड आहे, जुनं टेक्निक आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. आणि काही शॉर्ट्स जर मिस झाले असतील तर मी शेवटला रील टाकेलच. जर नाही टाकलं असेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग नंतर रील तुम्ही चेक करा. आणि एक गणेश चतुर्थी, गणपतीचे 12 दिवस आमचे नवीन 12 मोदकांचे रील्स येणार आहेत. वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक, होममेड मोदक. तर प्लीज तुम्ही हर एक व्हिडिओ माझी बघा, ऑर्डर पण करा. आणि प्लीज ऑर्डर मेन. आणि आम्ही डिलिव्हरी पण देतो तुम्हाला. तर तुम्हाला जर खायचं असेल तर आम्ही ऑर्डर पण तुम्ही प्लेस करा. आम्ही तुम्हाला प्राइस रेट सगळं सांगू आणि होम डिलिव्हरी पण देऊ. ठीक आहे. सो
करा मेसेज करत राहा, DM करत राहा, नाही तर इंस्टाग्राम पेजवर पण जा, ट्रीट ऑफ अस करून आहे, त्याच्यात प्रांजली आणि मानसचं पेज आहे. सो त्याचा लिंक असेल आणि नॉर्मली तुम्ही जरी सर्च केलं ट्रीट ऑफ अस इंस्टाग्रामवर तर तुम्हाला मिळून जाईल. तर DM करा ना, तर युट्यूबवर पण तुम्ही कॉमेंट करू आमचे शकता. डेली रील्स वेगवेगळ्या डिशचे असतात. एक युनिक डिश आम्ही बनवतो. प्लीज माझ्या रीलला लाईक करा. सपोर्ट चाहिए भाई, सपोर्ट. सो हे आता ओरिओ कापलेला आहे. एक मिनिटाच्या आधी मी हे आता झूप कशी टाका, 2च टाक, अजून एक पॅकेट टाकणार आहे ना. ठीक आहे, टाक सगळं. सो मस्तपैकी टाकलंय मी, स्लोमो घेतलाय याचा, मजा आली करायला. आता नेक्स्ट, आता तू खाते ते चालते, माझं फेवरेट आहे ना. काय दुसरं पॅकेट? मस्तपैकी आलेलं आहे. ह्याचा मी थोडा स्लोमो इफेक्ट देईल. सो नेक्स्ट आता ही ओरिओ काय बोल, क्रीम सेपरेट, ते तू सेपरेट कर आणि मग ह्याच्यात टाक. ठीक आहे. सो ओरिओचे 2 पॅकेट आम्ही यूज करतोय. आम्हाला साधारण 10 तरी मोदक बनायचे, राईट? डझन 12 बनवायचे पण ते मोदक. एवढे ना बनणार. ठीक आहे, 6 बघू तर. 10 तरी बनेल. साईज प्रमाणे. आता अशा प्रकारे ही क्रीम काढणार आहे, नाही ते राहणार तेवढं. गॉट इट. क्रीम काढताना पण शॉर्ट आलेला आहे, तर मी तिला हेल्प करतोय एक एक सोलायला. ते बस अर्ध किटलाच लागतं. तसेच येते. ठीक आहे, तिला सोलून देतोय. मेन शॉर्ट तर आलेला आहे, पण प्रॉब्लेम आहे की अर्धा ह्याच्यात आणि अर्धा ह्याच्यात निघतंय, माहिती नाही. मे बी थोडं हे पूर्ण निघालं. काही निघतंय. अंजली विल मॅनेज इट, काही इश्यू नाही. आपला शेफ सगळं काही जुगाड लावून टाकतो. सो आपण लास्ट व्हिडिओ आम्ही बनवली होती ती होती रोज मोदक, त्याच्या आधीची होती उकडीची मोदक. ह्याच्या नेक्स्ट येणार आहे सांगू. सो इथे क्रीम आणि बिस्किट्स वेगळे वेगळे होते. सो गाईस, ह्याच्यात आता मिल्क आणि मिल्क पावडर जाणार आहे. सो हे इथे सेपरेट करून ठेवलेलं आहे. बिस्किट जे मिक्सरला लागणार आहे, आणि हे आता प्रोसेस पुढची चालू होते. सो गाईज, आपल्याकडे ऑर्डरसाठी खूप प्रकारचे मोदक अवेलेबल आहेत. सो बेसिकली उकडीचे मोदक ऑब्व्हियसली असणारच, रोज मोदक, रवा मोदक, ओरिओ मोदक जे आता बनते ते, खास म्हणजे जे ट्रेंडिंग आहे, चॉकलेट कुनाफा मोदक, केसर मोदक, केसर मावा मोदक, ओरिओ झाला, ड्रायफ्रूट, ब्लूबेरी, 10 प्रकारचे मोदक आहेत. सो प्रांजली आपल्याला सांगेल की आपल्याकडे काय काय मोदकचे प्रकार अवेलेबल आहेत ऑर्डरसाठी. सो तुम्ही नक्की ऑर्डर करा. सो सांग काय काय. उकडीचे मोदक, रोज मोदक, रवा मोदक, चॉकलेट कुनाफा मोदक, कोकोनट मोदक, केसर मावा मोदक, मोतीचूर मोदक, ड्राय फ्रुट्स मोदक, ब्लूबेरी मोदक आणि ओरिओ मोदक, जे ओरिओ मोदक आता मी बनवते. सो हे सगळे प्रकारचे मोदक अवेलेबल आहेत. सो नक्की ऑर्डर करा. आणि चला पुढच्या प्रोसेसला लागूया. सो इकडे बनलेलं आहे हे, ह्याला काय बोलतात? स्टफ आहे मधलं. अच्छा, हे मध्ये जाणार आहे ओरिओ. ओके नाईस. आणि हे बाहेर येणार आहे. ओके, आता मला आयडिया आली की हा मोदक कसा बनणार आहे. तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल, पण मी अजून बघितलं नाही ना, व्हिडिओ मी बनवतोय. सो येस, ठीक आहे, चला कंटिन्यू करूया शूट. सो इथे पिस्ता आता खिसायचा व्हिडिओ शॉट घेणार आहे मी आलेला आहे. नेक्स्ट स्टेप काय असणार आपली? सो मिक्सर इकडे रेडी आहे.
ओरिओचे बिस्किट्स आहेत, हे वाटून घेणार आहे, म्हणजे याची पावडर करणार आहे. हे आहेत मोदक. सो इट्स टाइम फॉर मी टू टेस्ट. सो आता मी टेस्ट करणार आहे. सो प्रांजलीचे टेस्ट करून झालेले आहेत मोदक ऑलरेडी, आणि मी आता टेस्ट करतोय. सो हा आहे मोदक, आणि हा ॲक्च्युली मी आता तोडून दाखवतो. माझ्या हातात हे सुरी दे, आता मी तोडून दाखव ना, मध्ये स्टफिंग दाखवते. हा ओपन करते. हो, नाईस नाईस नाईस. हा आहे ओरिओ स्टफिंग. हा प्रांजली, काय रिव्ह्यू स्वतः आधी दे, रिव्ह्यू कसा आहे? छान आहे, म्हणजे लहान मुलांना आवडेल असे आहे. सो लहान मुलांचे चॉकलेट्स बिस्किट्स, हे ओरिओ बिस्किट तर सगळ्यांचे फेवरेट आहे. सो हे तुम्ही बघू शकता, अर्धा केलेला आहे हा मोदक, आणि मध्ये तुम्ही बघू शकता व्हाईट स्टफिंग क्रीमची आहे, आणि बाहेरून ओरिओ बिस्किटचा आउटर लेअर आहे. सो आता मी ह्याच्यात फक्त तो ऍड केलाय कोकोनट. बरं, ओरिओमध्ये कोकोनट नसते, पण त्याच्यात कोकोनट मध्ये एक क्रंच येण्यासाठी तिने ऍड केलाय. सो मी आता खातो. पास, 100 on 100. आउटर ब्लॅक जो सरफेस आहे तो पूर्ण ओरिओ बिस्किटचा आउटर, पूर्ण सेम टू सेम ओरिओ, मध्ये मेल्ट होते तोंडात, क्रीमी आहे, व्हॅनिलाचा फ्लेवर येतो. सो गाईज, मोदक खूप अप्रतिम होता. खूप मी वेगळं पहिल्यांदा खाल्लं असं ओरिओ मोदक, आणि इन्स्टंट असं. आणि ह्याची मेन गोष्ट काय होती, गॅसचा यूज जरा पण नाही झाला, गॅसचा वापर बिलकुल नाही झाला, आणि एकदम इन्स्टंट आहे. हार्डली प्रांजलीने 10 मिनिटं लावली असते, 10 ते 15 मिनिटं बनवण्यासाठी. फक्त मेन क्रीम काढण्यासाठी वेळ गेला, आणि मिक्सरमध्ये बिस्किट क्रंच केलं. बाकी इट्स व्हेरी इझी, आणि तुम्हाला पण आवडेल. खूप मजा आली. सो गाईज, इथे मी व्हिडिओ एंड करतो, आणि असंच भेटत राहू नेक्स्ट व्लॉग सकट. आणि जर तुम्ही नवीन असतील चॅनलवर तर प्लीज गाईज जरूर. हा, आणि एंड मध्ये मी रील टाकतो आता, एंडिंग करायच्या वेळेस. एंड नंतर तुम्हाला रील दिसेलच. आणि तुम्ही जर नवीन असतील तर प्लीज गाईज सबस्क्राईब करून जा चॅनलला. टिल देन, दिस इज युअर मानस पाटील. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हा मेन्यू कार्ड पण आहे, प्रांजलीचा ऑर्डर आहे, प्रांजलीची ऑर्डर होती इथून. सो येस, मेन्यू कार्ड पण तुम्हाला टाकेल. थँक्स फॉर वॉचिंग, बाय. आज मी बनवलेत लहान मुलांसाठी स्पेशल ओरिओ मोदक. ऑर्डर करायचे असतील तर खाली बायोवर लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि ऑर्डर करा.